सर्वांना नमस्कार. जय नाथ. आपण चैतन्य पीठाच्या युट्यूब वाहिनीवरून आत्मसंवाद ही प्रबोधन मालिका गेल्या 4 वर्षापेक्षा अधिक काळापासून प्रसारित करीत आहोत. या प्रबोधन मालिकेमध्ये आपले सद्गुरू आदरणीय बाबा महाराज आपल्याला बहुमोल अशा वेगवेगळ्या विषयांवर प्रबोधन करतात. मागील काही पुष्पांपासून आदरणीय बाबा महाराज दत्तपुराण याच्यावर आपल्याला प्रबोधन करीत आहेत. मागील पुष्पात आदरणीय बाबा महाराज सुरुवातीला म्हणाले की भगवान दत्तात्रयाच्या नावाने अभिनव असे दत्तपुराण आहे, जे गेल्या शतकात स्वामी महाराजांनी खऱ्या अर्थाने प्रकाशित केले. वैदिक वाङ्मयामध्ये, विशेषतः पुराणांमध्ये भगवान दत्तात्रयाचे वर्णन करणाऱ्या दत्तपुराणाचा मूळ संहितानुसार आपण परामर्श घेत आहोत. हा परामर्श घेत असताना स्वामी महाराजांची अत्यंत प्रौढ अशी जी भाषा आहे, विशेषतः योग, तत्वज्ञान आणि त्याबरोबर वेदांत, त्याबद्दलची त्यांची जी विचारसरणी आहे, हे एका प्रकारचे अभिनव असे भाष्य आहे. ते आपण स्वसामर्थ्याने समजून घेण्याचा प्रयत्न करीत आहोत. याच अनुषंगाने स्वामी महाराजांनी योगासंबंधी जे विचार प्रकट केले त्याचे आपण श्रवण आणि चिंतन पण केले. त्या दत्तपुराणातल्या द्वितीय अष्टकातल्या पहिल्या अध्यायातील 30व्या श्लोकापासून आपण चिंतनाला सुरुवात करू, असे ते म्हणाले. या श्लोकात स्वामी महाराजांनी समाधीच्या सिद्धीसाठी काय क्लेश हारत आहे ते सांगितले आहे. तसेच क्लेश 5 प्रकारचे असून अविद्या, अस्मिता, राग, द्वेष आणि त्याचा अभिनिवेश ही त्यांची नावे आहेत. अविद्या हा पहिला क्लेश असून पुढील काही श्लोकांमध्ये त्यांनी सर्व क्लेशांची कारणे मीमांसा केली आहे व हे क्लेश सूक्ष्म असून त्याचा ताबडतोब त्याग करायला पाहिजे, असे ते महाराज म्हणतात. पुढे ते म्हणतात की क्लेश हे वस्त्राला लागलेल्या मळासारखे असून त्यांचा त्याग करणे हेच योग्य आहे. क्लेश रूप मूळ असताना जाती, आयुष्य, भोग हा त्याचा परिणाम आहे. पुण्य पापानुसार हर्ष, ताप हे त्यांचे फळ आहे. परिणाम, ताप, संस्कार आणि दुःखांनी आणि गुणदोषांच्या विरोधामुळे विवेकी लोकांना विषय सुखही दुःखकारक आहे. ते प्राप्त होण्यापूर्वीच त्याचा त्याग करावा. द्रष्टा आणि दृश्य म्हणजे भोक्ता आणि भोग्य याचा संयोग हा त्यागास कारण आहे. आणि दृश्य हे क्रियाप्रकाश संबंध रूप असून भूतेंद्रियात्मक आहे. क्रमशः भोग आणि मोक्षासाठी गुणपर्व अलिप्तच आहे, परंतु दुष्टाच्या भोगासाठी हे दृश्य कृतकृत्य झालेल्या माणसाला अदृश्य असल्यासारखेच आहे. ज्याला असा अनुभव आला तोच मुक्त, दुसरा नाही. भोक्ता आणि भोग्य याचा संयोग हा त्या स्वरूपाच्या प्राप्तीला कारणीभूत आहे. संयोगाचे कारण अविद्या आहे. अविद्येचा अभाव असता संयोग नाही. अविद्येतून मुक्त झालेल्या योगाला मुक्ती आणि मोक्ष प्राप्त होतो. आत्म्याच्या ठिकाणी हा उपचार आहे, तोच अविद्या त्यागाचा उपाय आहे. उत्तम विवेक ज्ञान हे त्या योगाची प्रज्ञा आहे. त्याची सीमा मर्यादा 7 प्रकारची असून त्या योग वसिष्ठात सांगितल्या आहेत, असे आदरणीय बाबा महाराज म्हणाले. यमादी योगांनी चित्तशुद्धी झाली असता विवेकापर्यंत ज्ञान होते. अहिंसा, सत्य, ब्रह्मचर्य, आस्तेय आणि अपरिग्रह हे 5 यम आहेत. यम हे देश, काल, समय, जाती, अपेक्षा आहे. शौच, संतोष, देवभक्ती, तप हे 5 नियम असून ते दुःख व ज्ञान यांचे अनेक फल देणारे आहेत. ते पुढे म्हणतात की अहिंसा स्वतःच्या ठिकाणी प्रतिष्ठित झाली असता स्वतःशी चिरकालिक असलेल्या विरोधकांशी सुद्धा वैर नसणे हे त्या क्रियेचे फळ आहे. ब्रह्मचर्याचे पालन करण्याचे महत्व देखील त्यांनी महाराजांनी इथे प्रतिपादित केले आहे. शुद्ध चित्ताने इंद्रियांवर विजय आणि चित्तस्थैर्याने आत्मदर्शनाची योग्यता प्राप्त होते. ओंकाराच्या स्वाध्यायाने इष्टदेवतेची प्राप्ती होते. देवभक्तीने समाधी लावता येते. दृढ प्रयत्नामुळे, ध्यानामुळे आसन स्थैर्याचे सुख मिळते. पुढे ते म्हणतात
की आसन स्थैर्यामुळे सुखदुःखादी द्वंद्वाचा अभाव होतो. त्यानंतर देश काळ प्रमाणानुसार पूरक, रेचक, कुंभकादी प्राणायाम आणि श्वास निरोध करता येतो. प्राणायाम दीर्घ, परिवृद्ध, सूक्ष्म आणि बाह्यांत विशेषाक्षेपक असा 4 प्रकारचा आहे. त्यामुळे सत्व आवरणाचा नाश होतो. त्यामुळे चित्ताची धारणा करण्याची क्षमता असणारे मन तयार होते. अभिष्ट देवतेच्या चिंतनाने नाभी आदी स्थानात चित्ताची स्थिरता ही धारणा होय. योगाचे 8वे अंग अंग समाधी आहे. धारणा, ध्यान आणि ध्येय या तिन्हींची एकरूपता म्हणजे संयम. त्या संयमावर विजय मिळाल्यावर ज्ञानानुभव होतो. संयम हा सिद्धी देणारा आहे व क्लेश हरण करणारा आहे. अशा रीतीने या श्लोकानंतर श्री दत्तपुराणातील द्वितीय अष्टकातला योग प्रकरण नावाचा पहिला अध्याय इथे समाप्त होतो. दुसऱ्या अध्यायाची सुरुवात करताना आदरणीय बाबा मला सांगतात की नाडी विशेषाचे ज्ञान नसलेला स्त्री पुरुष किंवा तरुण, बाल, वृद्ध हे सुद्धा योगाभ्यासाचे अधिकारी होऊ शकतात आणि त्यांचे फलही प्राप्त करू शकतात. 4ही वर्णाचे तसेच 4ही आश्रमातले लोक योगाभ्यासाचे अधिकारी आहेत. त्यातही विशेष करून नैष्ठिक ब्रह्मचर्य आदी असलेला संन्यासी हा विशेष होय. अशा प्रकारे आदरणीय बाबांनी दुसऱ्या अष्टकातील दुसऱ्या अध्यायातील दुसऱ्या श्लोकापर्यंत आपल्याला हा विषय अतिशय सुंदररित्या समजावून सांगितला आणि आपल्या प्रबोधनाला स्वल्पविराम दिला. मी त्यांना विनंती करतो की त्यांनी आजच्या प्रबोधनाला सुरुवात केली. नमस्कार. नमस्कार. अनुसूया त्रिसंभूतो दत्तात्रेयो दिगंबरा स्मर्तृगामी स्वभक्तानां उद्धरता भवसंकटात्. श्री गणेश दत्त गुरुभ्यो नमः. सर्वेप्याश्रयमिणो वर्णा योगाभ्यासेधिकारिणाः भिक्षु विशेषान् नियतं ब्रह्मचर्यादि तस्य यत. म्हणजे चतुर्वर्णाचं 4ही वर्णाचे ब्राह्मण, क्षत्रिय, वैश्य आणि शूद्र तसेच 4ही आश्रमातील लोक योगाभ्यासासाठी अधिकारी आहेत असं स्वामी महाराज सांगतात. आणि त्यातही विशेषता म्हणजे विशेष करून नैष्ठिक ब्रह्मचर्य पालन करणारा जो संन्यासी असेल हा विशेष आहे असं स्वामी महाराजांनी या दुसऱ्या अध्यायातल्या दुसऱ्या श्लोकात सांगितलं. पण मागल्या पुष्पात जेव्हा चर्चा केली तेव्हा योगासंबंधी चर्चा करत असताना स्वामी महाराजांनी अत्यंत विस्तारपूर्वक जेव्हा योगशास्त्राचं एक वेगळ्या पद्धतीने विवेचन केलं तेव्हा साहजिकच प्रत्येक व्यक्तीच्या मनात अशी उत्कंठा असते, उत्सुकता असते की असा जो योग आहे जो दत्तपुराणात स्वामी महाराजांनी विशद केला आहे हा योग पुराणांतरीन जरी असला स्वामी महाराजांनी सांगितलेला असल्यामुळे तो उच्चतम आणि श्रेष्ठतम असाच आहे. पण आपण फक्त श्रवण करतो आहोत तर आपण त्याला अधिकारी आहोत का? आपल्याला हे योग संबंधित ज्ञान केवळ श्रवणात करताच आहे की आपणही त्याचा काही अंशाने प्रत्यक्ष प्रयोग करू शकतो. आपण सुद्धा या महाराजांच्या पद्धतीने त्यांनी ज्या योगाचं आपल्याला प्रबोधन केलं आहे त्याच्यावर वाटचाल करण्यासाठी आपण योग्य आहोत का, अधिकारी आहोत का? तर स्वामी महाराजांनी अगदी सहजपणे या दुसऱ्या अध्यायाला सुरुवात करताना
जणू काही सरसकट सगळ्याच श्रोत्यांना एक प्रकारे दिलासा दिला, एक समाधान अशा पद्धतीने जणू त्यांनी आपल्याला हा वाक प्रदान केलं. त्यांनी सांगितलं की योगशास्त्राकरता जे ते सांगतात आहे त्या पद्धतीने अभ्यास करताना त्यात जसा स्त्री पुरुष हा भेद नाही, कोणीही करू शकतो. तसं चतुर्वर्णाधिक जी मंडळी आहेत किंवा चारही आश्रमाचे लोक जे आहेत तेही या पद्धतीचा योगाभ्यास करण्याकरता अधिकारी असे समजावे. पण त्यातल्या त्यात ब्रह्मचर्य पालन करणारा जो संन्यासी आहे त्याच्याकरता महाराजांनी विशेष महती म्हणून या ठिकाणी वर्णन केलं आहे. त्याचं योगाभ्यास करणं हे विशेष आहे. आता त्या संदर्भामध्ये महाराज पुढे काय सांगतात ते आपण बघणार आहोत. या संन्यासाची एक प्रकारे जणू काही भलावण करताना त्याचं वैशिष्ट्य सांगताना महाराज असं म्हणतात, यतेर्यशोदरे भिक्षो योगाभ्यासेन जीर्यते गृहीणाम दत्तमन्नस्स तम तारयति नेतराः. म्हणजे ज्या यतीच्या संन्यासाच्या उदरात यतेर्यस्य उदरे, यतिर्यस्य उदरे, उदरात गृहस्थाश्रमी माणसाने दिलेले अन्न जिरले जाते किंवा पचते. भिक्षो योगाभ्यासेन जीर्यते, जिरत पचत. तो ते जे घर आहे तो जो देणारा आहे, ती जी गृहिणा आहे, गृहिणा या ठिकाणी गृहिणी असा शब्द नसून गृहिणा, तो जो देणारा आहे त्या गृहस्थाला, तो म्हणजे कोण? तो संन्यासी ज्याला त्या गृहस्थाने भिक्षा घातली असेल तो यती संन्यासी त्या गृहस्थाला तारतो. गृहिणा दत्तमन्नन स म्हणजे तो संन्यासी तम तारयती, त्या गृहस्थाला तारतो, त्याच्यावर जणू काही उपकार करतो. नेतराहा, इतर नाही. ह्या ठिकाणी विशेष सांगितलं. मग योगी यस्य गृहे भिक्षुर्याती धन्यस्तदा आश्रमाः. आणि तम भिक्षु यद्गृहे भुंक्ते तत्र भुंक्ते हरिः स्वयं. म्हणजे ज्याच्या घरी योगी किंवा संन्यासी जातो जणू काही त्याचा आश्रम धन्य आहे. धन्यस्तद आश्रमाः, तदाश्रमाः, ज्याच्या घरी तो संन्यासी भोजन करतो. स भिक्षु यद्गृहे भुंक्ते तत्र भुंक्ते, म्हणजे त्या ठिकाणी हरी स्वयं, स्वतः भगवान विष्णू जणू काही भोजन करतो. पुढे महाराज म्हणतात, यत परांगमुखो भिक्षु ततो देवा परांगमुखा तस्मात् देयं किमप्यस्मै देवर्षी पितृतृप्तिदम. म्हणजे ज्या घरातून योगी संन्यासी परत जातो, यथा परांगमुखो भिक्षु ततो, परांगमुख होतो, परत जातो, त्या घरात काय होतं? देवा परांगमुखा ततो देवा परांगमुखा. म्हणजे त्या घरातून जणू काही देव सुद्धा परांगमुख होतात. म्हणून तस्मात् देय किमपि तस्मै,
त्यामुळे योगी संन्यासाला देव ऋषी पितर यांना तृप्त करणारे काहीतरी द्यावं. कसं तर तस्मै देवर्षी पितृ तृप्तिदम, म्हणजे देव ऋषी आणि पितर यांना तृप्त करणार असं जे काही असेल ते सुद्धा या एका अर्थाने त्या संन्यासाला द्यावं. पुढे त्याने एक अद्भुत असं या ठिकाणी फलित सांगितलं आहे. ते म्हणतात, यत येदन्नम ग्रास मात्र माद्यंत जलदानयुक दत्तम चेन्मेरु जलधितुल्यम तदिती हि स्मृतम. म्हणजे आरंभी आणि शेवटी जलदान असलेले घासभर अन्न, म्हणजे ग्रास मात्र आद्य अंत जलदान युक्त. सुरुवातीला शेवटी पाणी आणि मध्ये थोडस अन्न, ग्रास मात्र अगदी घासभर. यत येद अन्नम, एखाद्या यतीला जे अन्न देण्यात येतं जर त्याला दिलं, दत्तम च, ते अन्न जल मेरू पर्वत आणि समुद्र या समान आहे असं वचन आहे. म्हणजे एवढं घासभर जरी अन्न त्याला दिलं, दत्ते चे मेरू जलधी तुल्यम तदिती, अगदी मेरू पर्वत आणि समुद्र, जलधी म्हणजे समुद्र, याचं तुल्यबल आहे. ही स्मृतम असं वचन आहे. पुढे स्वामी महाराज म्हणतात, वासोन्नम च मितम देयम यत येसो अधिकम यदि आदत्तेस्तेन एव स्यात् पापो अन्न रस लोलुपा. मग यतीला उदरनिर्वाहापुरतच अन्न आणि वस्त्र द्यावं. वासो अन्न, वास म्हणजे वस्त्र, अन्न च मितम देयम, परिमित द्यावं, अपरिमित देऊ नये. कसं, अगदी उदरनिर्वाहापुरतं द्यावं. सो अधिकम यदी, आणि जर हे जास्त दिलं तर आदत्तेस्तेन एव, जर त्याला जास्त दिलं तर तो यती, त्याच्याबद्दल काय म्हटलं या ठिकाणी, अन्नरसाचा लोभी असून अधिक अन्न ग्रहण करील तर तो पापी किंवा चौर कर्म करणारा हा चोर असा होय. आदत्तेस्तेन एव स्यात् पापो, तो पापी आहे. अन्न रस लोलुपा, तो अन्न रसाचा लोभी आहे, अशा पद्धतीचा तो यती आहे असं महाराज या ठिकाणी सांगतात. असं समजावं. आणि या ठिकाणी आणखीन एक प्रकारे जणू काही त्यांनी त्याबद्दल असं म्हटलंय, धूर्तः शठो यतिर्भोगी शौचम ध्यानम विहाय यः व्रात्यवद्वर्तते सो ज्ञो दुःख भागु भयत्रही. धूर्त, शठो, धूर्त आणि वरवर प्रेम करणारा, भोगासक्त, यतिर्भोगी म्हणजे भोगामध्ये आसक्त असणारा जणू काही, आचार आणि ध्यान सोडून, ध्यानम विहा शौचम ध्यानम विहाय न, हे जणू काही सोडून व्रात्यवर्धते, म्हणजे मुंजन झालेल्या ब्राह्मणाप्रमाणे जो वागतो, कारण त्याची शिखामुक्ती झाली आहे म्हणून आता जणू काही त्याला यज्ञोपवीत नाही आहे, त्यामुळे तो
काही न करता एखादा मुंज झालेले नाही असा जो ब्राह्मणाचा मुलगा असेल तो जसा वागतो, असा जो वागतो तो अज्ञो सुअज्ञो, तो जणू काही अज्ञ आहे. दुःख भागू भय जत्र ही, तो इह परलोकात दुःखच भोगतो. आणि जणू काही वेगळ्या शब्दात त्याची भोगवृत्ती भोगी वृत्ती प्रगट झाल्याने जगात लोकनिंदा होते. म्हणून जणू काही त्याला एक प्रकारचे क्लेश होतात, म्हणून तो दुःख भोगतो असं या ठिकाणी महाराजांनी सांगितलं. महाराज पुढे म्हणतात, संन्यासित्वम लोके सुदुर्लभम प्राप्य तद्यो अत्र तस्मात् प्रच्यवन्ते चेद्याति चिरम दुर्गती स्वचान्यत्र. या लोकात यतित्व अत्यंत दुर्लभ आहे. संन्यासित्व लोके सुदुर्लभम, आणि प्राप्य तद्यो अत्र, आणि ते प्राप्त होऊन जो तस्मात प्रच्यवते, त्या संन्यास धर्मापासून जो ढळतो, च्यवते दूर होतो, चेद्याति चिरम, तो बऱ्याच काळ, चिरम बऱ्याच काळपर्यंत, दुर्गती स्वचान्यत्र, तो दुर्गतीला जातो. म्हणजे स्वतःच्या संन्यस्त धर्मापासून जर ढळला, अत्यंत दुर्लभ असं जे काही संन्यस्त धर्म आहे त्याला सोडून वागला, तो त्याची दुर्गती होते. पुढे महाराज म्हणतात, विशेषाद्ययतीना तस्माद्योगाभ्यासेन चात्मना प्राक्सिद्ध रूपमाप्य माप्त व्यमदः पातोन्यथा हि. त्यामुळे स्वतःच्या योगाभ्यासाने, तस्माद योगाभ्यासेन, विशेषाद्ययतीना, यती संन्यासाने, स्वात्मना म्हणजे स्वतःच्या, म्हणून यती संन्यासाने प्राक्सिद्ध ब्रह्मस्वरूप मिळवावे. प्राक्सिद्ध रूपमा आप्य मध, अन्यथा काय होईल, अधपातो अन्यथा शही, नाहीतर संन्यासाचा अधपात होईल. म्हणून त्या संन्यासाने योगाभ्यास करावा आणि त्या योगाभ्यासाने ब्रह्मरूप प्राप्त करून घ्यावं. या ठिकाणी वेदांताचा एक महत्वाचं सूत्र आता महाराज पुढे सांगतात. ते असं म्हणतात, सत्यो अद्वैतो अपि जीवोयमात्मांशो अजो अप्यविक्रियाः अप्रयमेयो व्यथो छेद्यो दाह्यो क्लेशो यशोषकः. म्हणजे सत्य स्वरूप, सत्यो अद्वैतोपी, द्वैत संबंध वर्जित, जीवो या आत्मांशो जो अप्यविक्रिया, म्हणजे जन्मादी ज्या क्रिया आहेत त्यांनी रहित, शब्दादी प्रमाणांनी अगम्य, अमूर्त, अदाह्य, अक्लेश म्हणजे अप्रमेयो, अव्यथो, अच्छेद्यो, अदाह्यो, अक्लेश आणि अशोच असलेल्या यशोषका, असा जो आहे आत्म्याच्या अंशासारखा असलेला जीव, हा जो आहे हा कसा आहे, हा प्राणाधी संघ
तो संघात धारक आहे. असा एक वेदांताचा एक वेगळा आशय या ठिकाणी महाराजांनी असे सांगितलं की हा जो जीव आहे हा काय सत्स्वरूप आहे. आणि सत कसं आहे, अगम्य, म्हणजे शब्दांनी त्याला सांगता येत नाही असं अगम्य आहे, अव्यय आहे, अमूर्त आहे, अदाह्य आहे. ज्याला आपण असं म्हणतो न शोचयति मारुता, न शोषयति मारुतो, न क्लेशयंतापो. गीतेत जे वर्णन केले त्याच अर्थाने महाराज सांगतात अक्लेश्य, अशोच असं जे सत आहे, त्या सतत हा जो आहे आत्म्याचा अंश आहे, तो काय हा जीव आहे. हा काय आहे की प्राणादी संघात धारक आहे. म्हणजे प्राणादी वगैरे हे सगळे जे पंचप्राण, पंच उपप्राण, शरीराची इंद्रियादी या सगळ्यांचा जो संघात आहे, त्यांचा जो एक संघ असा झालेला असा हा जीव आहे. आणि स्वात्मावबोध हा स्वारामो ध्रुवो संगोपी केवला मलिनो बुद्ध विद्यांशे मल छिन्न सुवर्णवत. म्हणजे ज्याला स्वात्मबोध झाला आहे, स्वात्मावबोध आणि स्वारामो, जो स्वतःच्या ठिकाणी क्रीडा करणारा आहे, तो ध्रुवो संगोपी केवला, शाश्वत. ध्रुव म्हणजे शाश्वत, देहादिकाने असंस्पृष्ट, जणू काही सर्व संबंध शून्य, संगोपी केवला, केवळ असा असून मलिनो भूत विद्या, म्हणजे जीवात्मा अविद्यानाशाने कामादिकाने मळलेल्या मळकटलेल्या सोन्याप्रमाणे मलिन वाटतो. तो शुद्ध आहे, पण हे अविद्या वगैरे सगळे जे आहे त्याला वेष्टून असतात. त्यावेळी जणू काही एखादा सुवर्ण दागिना किंवा सुवर्णाची वस्तू ही धुरकटल्याप्रमाणे जशी मलिन वाटते, तसं अविद्येमुळे हा जो काही स्वात्मा आहे हा मलच्छन्न सुवर्णवत, त्या सोन्याचा दागिन्याची जशी झळाळी निघून जाते आणि त्याला मलिनता येते, तसा तो आहे वाटतो. पण योगोज्वलित विद्वन्नो दग्ध्वा आत्मानं सपूर्ववत स्वरूपम शुद्धमाप्नोति हेमागना विबलोहवत. म्हणजे अग्नीमध्ये हीन धातू मिश्रित सोनं जर आपण तापवलं तर ते सोनं जसं उजळून शुद्ध होतो, स्वरूपम शुद्ध माप्नोति हेमागना विवलोहवत, त्याप्रमाणे ध्यान योगानं प्रज्वलित झालेल्या ज्ञानाग्नीमध्ये योगोज्वलित विद्वन्नो, ज्या कामादी अविद्या आहे त्या नष्ट होऊन विद्वन्नो दग्ध्वा, त्या योगाच्या ज्या काही अविद्या असतील त्या नष्ट होऊन तो जीवात्मा आत्मानं सपूर्ववत, तो पूर्वीसारखाच शुद्ध होतो, स्वरूपाला प्राप्त होतो. म्हणजे या ठिकाणी काय सांगायचंय महाराजांना, सोनं जर का अविद्येने मलिन झालं, तसा हा जो आत्मा आहे, म्हणजे सोनं त्याला जे काही त्याच्यामध्ये हिणकस असे धातू वगैरे असतील, लोहा वगैरे, त्याच्यामुळे त्याला मलिनता येते सोन्याला. ते अग्नीत तापवल्यानंतर जसं शुद्ध झळाळणारं असं पुन्हा पूर्ववत होऊन जातो, तसा योगाग्नीमध्ये जणू काही तप्त झाल्यानंतर हा जो योगी आहे, संन्यासी,
हा पुन्हा खऱ्या अर्थाने त्याचा जो अविद्या वगैरे आहे तो सगळा हिणकस भाग निघून तो पूर्ववत आत्मस्वरूप त्याला ज्ञान प्राप्त होतो. आणि मग महाराज असं सांगतात, आत्मास्मित त्युपगंतव्यम न प्रतीकम यतो न सह कार्योत्कर्षादात्म दृष्टी प्रतीकेंगे तू तन्मती. म्हणजे उपासकाने मी आत्मा आहे असं जाणावं, आत्मा अस्मी आणि प्रतीक मूर्ती अंश म्हणून जाणू नये. मी प्रतीक आहे, मूर्ती आहे, अंश आहे असं त्याची जाणीव ठेवू नये, तर मी आत्मा आहे असं जाणावं. पण मग प्रतीकाच्या ठिकाणी काय करावं? कार्योत्कर्षादात्म आत्मदृष्टी ही प्रतीकेंगे तू तन्मती. म्हणजे प्रतीकांच्या ठिकाणी आत्मदृष्टी, ब्रह्मदृष्टी ठेवावी. कारण ती बुद्धी जी आहे, अशी बुद्धी ती कर्मसिद्धी करते. म्हणजे आता याच्यामध्ये हा एक वेदांताचा भाग असं समजूया आपण. पण महाराजांना नेमकं काय सांगायचं आहे? आणि या ठिकाणी प्रतीक हा शब्द आलेला आहे. बहुतेक आपण काय, आपली साधारण धारणा कशी असते, की मूर्ती आहे किंवा फोटो आहे, ही जी प्रतीक आहे, ज्यांच्या ठिकाणी आत्मा वगैरे आहे किंवा ईश्वर आहे, मूळ परमात्मा आहे, अशी माणसाची धारणा वगैरे जी आहे, त्या संदर्भामध्ये महाराज काय सांगतात, जेव्हा ध्यान करतो तेव्हा उपासकाने ध्यानामध्ये कोणाचं ग्रहण करावं, तर तो मी किंवा माझ्याहून कोणी वेगळा असा नसून मी आत्मा आहे असे स्पष्ट सांगितलं आहे. म्हणजे अयमेव आत्मा, मी स्वतः आत्मा आहे असं स्पष्ट सांगितलं. आणि हे महाराजाला प्रमाण सांगतात की जाबाली आदी उपदेशकांनी आत्मतत्वाने स्वतःला जाणून तसा उपदेश केलेला आहे. मग असं ते सांगतात. जाबाल दर्शन उपनिषद वगैरे जे आहे, महाराजांनी वर्णन केलेले काही ठिकाणी, त्यात ते सांगतात की आत्मा तर तूच आहे. मग तेच वर्णन करताना ते काय सांगतात, शिष्यांना तत्वमसी या महावाक्याचं ग्रहण करायला लावतात, तर स्वतः अहम ब्रह्मास्मी या महावाक्याचं ग्रहण करतात. याचा अर्थ काय, की गुरुला, हे जे ऋषी आहे जाबालेवी, त्यांना स्वतःची आत्म्याची जाणीव झाल्यामुळे ते स्वतः अहम ब्रह्मास्मी असं ते ग्रहण करतात ज्ञान, कारण ते परिपूर्ण आहे. पण शिष्यांना सांगताना मात्र तत्वमसी, तत्व म्हणजे ते तत्व तूच आहे, हे त्याला शिष्यभावाने तो आल्यामुळे त्याला सांगतात. या ठिकाणी या दोन महावाक्यांमधला असा फरक एका अर्थाने महाराजांनी सांगितला आहे. आणि त्याच्यामध्ये आणखीन मग पुढे विस्तार काय आहे, जो दुसऱ्या देवतेची उपासना करतो तो तो दुसरा आणि मी दुसरा असे जो जाणतो तो अहमस्मी हे जाणत नाही. म्हणजे काय होतं, त्याच्या ठिकाणी नानात्व भिन्नत्व त्याला दिसून येतो. आणि अशा भेद दृष्टीने तो वेगळा आहे, मी वेगळा आहे असं द्वैत पाहणं, हे पाहणं, याच्याकरता स्वामी महाराजांनी भाष्यामध्ये असं म्हटलंय की हा श्रुतीने दोष सांगितलेला आहे. म्हणून ईश्वराच्या ठिकाणी सुद्धा धारणा करायची असेल तर ती मनोधारणा करावी. म्हणजे मन हे ईश्वराच्या ठिकाणी लावावं. म्हणजे जणू काही या ठिकाणी अगदी संक्षिप्तपणे जर आपण म्हटलं तर या ठिकाणी महाराज अद्वैत या विशिष्ट पद्धतीचा, विचारसरणीचा आपल्याला जणू काही अवलंब करायला सांगतात.
आणि द्वैत जे आहे ते बाजूला सारावं आणि ईश्वर आणि आपण या दोघांमध्ये अद्वैत आहे हे एक अद्वैत सिद्धांत जणू काही महाराज या ठिकाणी प्रतिपादन करतात. तर अशा ठिकाणी जेव्हा सांगतात तेव्हा महाराज यापुढे त्यांच्या भाष्यामध्ये असं सांगतात की उपासना जी आहे ती प्रतीक रूप नाही आहे. कारण प्रतीक जे आहे ते नामादी विकार रूप असल्याने प्रतीकाला आपण काहीतरी नाव देतो. अमुक देवता आहे, अमुक मूर्ती आहे, याला अशी अवयव आहे, असं त्याच्या ठिकाणी वर्णन असं आपण करतो. ते गुणात्मक आहे प्रतीक. पण महाराजांचं म्हणणं असं आहे की प्रतीक जी असतात ती नामादी विकार रूप असल्याने ब्रह्म स्वस्वरूप ऐक्याचा योग शक्य नाही. म्हणून ते प्रतीक म्हणजे मीच आहे अशी आत्मदृष्टी आपल्याला ठेवता येत नाही. म्हणून प्रतीक वेगळं आणि आत्मा हा वेगळा असं जणू काही महाराजांना सांगायचं आहे. म्हणून मग काय करावं तर आदित्यादी प्रतीकांच्या ठिकाणी ब्रह्मदृष्टी अवश्य ठेवावी. ते ब्रह्म त्या ठिकाणी आहे, पण ती कशा करता तर ती उत्कर्षा करता. आणि जशी एखादा सारथ्य कर्म करणारा जो असेल, जो चालवणारा एखादं कोणी असेल, त्या ठिकाणी जशी मार्गाकडे दृष्टी किंवा कार्यसिद्धी करता जी दृष्टी त्याला लागते पुढे चालण्याकरता, अशी ही दृष्टी ही प्रतीकाकडे असावी. असा एक आगळा वेगळा विचार महाराजांनी या ठिकाणी प्रगट केला आहे. इत्यात्मा अधिगमाभ्यासात सर्व कर्म विदो बुधा आदेह पात मारब्ध भोग एवाधिकारिणा. म्हणजे अशा प्रकारे आत्मज्ञानाच्या अभ्यासाने ज्ञानाशिवाय सर्व कर्माचा क्षय होतो. आता आपल्या लक्षात येईल की हे जे महाराजांनी चिंतन सांगितलं, या आधी आपण विचार केला, ते का सांगितलं तर अशा पद्धतीचं जर माणसाने चिंतन केलं तर अशा प्रकारच्या आत्मज्ञानाच्या अभ्यासाने इत्यात्माधिगम्याभ्यासत सर्व कर्म विदोबुधा हा ज्ञानाशिवाय सर्व कर्मांचा क्षय होतो. कारण देहपातापर्यंत प्रारब्ध असतो. त्यामुळे जोपर्यंत त्यांचा अधिकार आहे तोपर्यंत, प्रारब्ध जोपर्यंत आहे तोपर्यंत इंद्रियाधिक हे लोक अधिकारी आहेत. तोही योग जोपर्यंत त्यांचा अधिकार आणि ते अधिकारी आहे तो भोग. तर हे जे इंद्रियाधिक आहे, इंद्रियाधिक जेव्हा शब्द महाराज म्हणतात तेव्हा या ठिकाणी काय, इंद्रियांच्या ठिकाणी असणारे ज्या देवता स्वरूप आहे त्याला इंद्रियादी असं म्हटलं आहे. म्हणून आत्मज्ञानाच्या श्रवणाधिक अभ्यासाने महाराज फोड करून असं सांगतात, आत्मज्ञानाच्या श्रवणाधिक अशा अभ्यासाने आत्मसाक्षात्कार होतो आणि त्यावेळी ज्ञानाशिवाय किंवा प्रारब्धाशिवाय असलेल्या सर्व कर्मांचा नाश होतो. तर ज्ञानी माणसाच्या सुकृत दुष्कृतांचा सुद्धा विनाश होतो असं जणू काही सांगितलेलं आहे, ज्यांचं कार्य सुरू सुद्धा झालेलं नाही. तर असे जे काही पापपुण्य असतील, ज्यांचं कार्य सुरू झालेलं नाही, असं जे काही प्रारब्धामध्ये असेल त्याचा सुद्धा या विद्या सामर्थ्यामुळे, आत्मज्ञानाच्या सामर्थ्यामुळे क्षय होतो. आणि मग महाराजांनी सांगितलं की प्रारब्ध जे आहे हे देह पडेपर्यंत असते. तो जो विद्वान असेल
तो इतर प्रारब्ध कार्यामध्ये काळ घालवून स्वस्वरूपानं मोक्ष मिळवतो. म्हणजे थोडक्यात प्रारब्ध जरी असलं तरी एखादा जो ज्ञानी आहे, जो आत्मस्वरूपाचं चिंतन करणार आहे, तो त्याच्या त्या प्रारब्ध भोगाच्या कार्यात सुद्धा अशा पद्धतीने योग, जे त्याचं सामर्थ्य आहे आणि ज्ञान प्राप्त करून तो सुद्धा स्वस्वरूपाने मोक्ष मिळवतो. तर ही क्रिया कशी होते? चित्ते गोवृत्ती विलयस्तस्य प्राणेश्य चात्मनी विद्या प्रकाशित हृदास या त्या आद्यम सुषुम्नया. म्हणजे मोक्षासाठी योजनापूर्वक आरंभलेल्या चित्तामध्ये काय होतं? इंद्रिय वृत्तींचा लय होतो. चित्ते गो, गो म्हणजे इंद्रिय, चित्ते गो वृत्ती विलयस्तस्य, पुढे तस्य प्राणेस्य चात्मनी, त्या पुढे त्याचा त्या चित्ताचा प्राणात आणि प्राणाचा आत्म्यामध्ये अशा पद्धतीने क्रमशः जेव्हा लय होत जातो, नंतर विद्या सामर्थ्याने विद्या प्रकाशित हृदय, विद्या सामर्थ्याने प्रकाशित चित्त झालेल्या अशा त्या योगाच्या हृदयामध्ये सुषुम्ना नाडीने या त्या आद्यम सुषुम्नया, सुषुम्ना नाडीने जणू काही सर्व कारणाचे कारण असलेला अशा विशिष्ट स्वरूपाला म्हणजे ब्रह्मरूपाला आत्मा जाऊन पोचतो. अशा त्या विशिष्ट, आपण असं म्हणूया की ही एक प्रकारची क्रममुक्ती, मुक्त होतो म्हणजे त्या ब्रह्मरूपाला जाऊन पोचतो. अशा या एक वेगळ्या पद्धतीच्या क्रममुक्तीचा स्वामी महाराजांनी या ठिकाणी विकास कसा कसा होत जातो मुक्तीचा, तो या ठिकाणी वर्णन केला आहे. आणि न शुक्लगत्यपेक्षास्य विदो रश्मीनुसारिणा नेदम लभ्यम संसरतो अद्यस्व कर्मानुयायिना. म्हणजे ज्ञानी माणसाला न शुक्ल गत्य अपेक्षा अस्य, ज्ञानी माणसाला शुक्ल गतीची अपेक्षा नसते. तर विदो रश्मीनुसारिणा, रश्मीचे अनुसरण करणाऱ्या, इष्ट अनिष्ट मिश्र कर्म करणाऱ्या, विद्याधिकांनी संसार करणाऱ्या अशी जे काही लोक असतील, किंवा ज्यांना अज्ञ अशी जे आहे किंवा तत्वज्ञान ज्यांना प्राप्त नाही, त्या लोकांसाठी ही क्रममुक्ती नाही. तर हे मुद्दाम महाराज का या ठिकाणी संदर्भ सांगतात? आपण सगळी मंडळी जेव्हा गीता वाचतो तेव्हा आपल्या भगवद्गीतेत शुक्ल मार्ग आणि धूम्र मार्ग असं आपण नेहमी त्यात वाचतो की शुक्ल मार्गाने जे जाणारे असतात त्यांना मुक्ती मिळते, धूम्र मार्गाने जे जातात त्यांना पुनरावृत्ती होते आणि मग त्यांना क्रममुक्तीने नंतर त्यांना मुक्तता मिळते. जणू काही तोच विचार वेगळ्या पद्धतीने या ठिकाणी महाराज सांगतात. तर त्यात एक काय आहे, तर उत्तरायण दक्षिणायन. शुक्ल मार्ग म्हणजे दक्षिणायन. भीष्माचार्यांनी सुद्धा दक्षिणायनाची उत्तरायण लागेल अशा पद्धतीने जेव्हा काही लोकांनी म्हटलं, काही लोकांनी दक्षिणायन म्हटलं. तर
हे जेव्हा ध्येय ठेवायचं असेल उत्तरायणात दक्षिणात वगैरे असा जे काही विचार करतात ते या संदर्भातलं हे भाष्य आहे. तर दक्षिणायनामध्ये काय असतं की दक्षिणायनमध्ये सूर्यकिरणांची गती ही शुक्ल गती असते दक्षिणायनामध्ये. त्याची जी काही अपेक्षा, तर हा जो ज्ञानी आहे त्याला दक्षिणायमध्ये क्रममुक्तीची त्याला अपेक्षा नाही आहे. मग म्हणून त्याच्या दृष्टीने हा दक्षिणायन शुक्ल मार्ग वगैरे याची तो अपेक्षा ठेवत नाही, असं थोडक्यात महाराजांना सांगायचं आहे. कृतीनो यांत्य चिराद्ये रस्वतंत्रा परे त्वदाः तद्भद्रमो मायिके पावे दत्तलोके विदो गती. म्हणजे उपासक अचिरादी मार्गाने क्रममुक्तीसाठी ब्रह्मलोकाला जातात. क्रममुक्तीसाठी उपासक जे आहे अशा वेळेस ही उपासना करणारे जर केवळ कर्मनिष्ठ असतील ते काय होतात, ते अधपतित होतात. पुढे ते तद्ब्रह्मो मायिके पादे, पुढे ते तिर्यगादी योनीला प्राप्त होतात. आणि कर्म परतंत्र असलेल्यांना माया मोह होतो. तर जो ज्ञानी आहे तो ज्ञानी काय, त्या ज्ञानाची अवस्था काय आहे, तो दत्त हाच परमात्मा आणि तोच त्याचा जे एकरूपता हा तोच त्या दत्ताशी भक्ती, त्याच्याशी एकरूपता, त्याच्याशी सामिप्य हाच लोक मानून त्या ठिकाणी तो गती मिळवतो. कोण, तो ज्ञानी जो स्वामी महाराज या ठिकाणी वर्णन करतात आहे. ब्रह्मस्वरूपाची ज्याला प्राप्ती करून घ्यायची आहे तो. आणि पुढे महाराज म्हणतात पूर्वसिद्धम चिदानंदैक रसम भूम निष्कलम. पूर्वसिद्धम चिदानंदैक रसम भूम निष्कलम स्वरूपम ज्ञान योगेन गतो ना वर्तते पुन्हा. म्हणजे जे पूर्वसिद्ध, पूर्वीपासून सिद्ध आहे, ग्रंथातरांनी वेदाधिकांनी ऋषींनी सिद्ध केलेलं आहे, त्याला प्रमाणाची गरज नाही, असं जे सिद्ध आहे ते चिदानंदैक रस, चिदानंदैक रसम अपरिच्छिन्न, जणू काही निष्कल स्वरूप आहे. निष्कलम स्वरूपम, असं जे काही चिदानंद स्वरूप, असं जे अखंड निष्कल अपरिच्छिन्न, त्याच्यात परिच्छिन्न वेगळं असं जे स्वरूप आहे ते स्वरूप ज्ञान योगाने ज्ञानी प्राप्त करून घेतो. ज्ञान योगेन गतो, ज्ञान योगानं ते प्राप्त करून घेतो. जणू काही त्या स्थानाला तो पोचतो. ना वर्तते पुन्हा, तो पुन्हा परतून येत नाही, त्याचं पुनरागमन होत नाही. थोडक्यात तो या जीवन मरण्याच्या फेऱ्यातून मुक्त होतो. तर या ठिकाणी आतापर्यंत ही सगळी आपण चर्चा बघितली. यात महाराजांनी विशेष ते काय सांगितलं, पण वेदांतात हाच विषय वेगवेगळ्या पद्धतीने वेगवेगळ्या ग्रंथकारांनी सांगितलेला आहे. इथे सुद्धा आपल्याला हाच विषय मिळतो. अनेक लोकांनी याच्यावर भाष्य केलंय. महाराजांनी याच्यामध्ये काय विशेष सांगितलं हा जेव्हा आपल्याला प्रश्न पडतो तेव्हा मग महाराजांचं भाष्य जे याच्यावरती आहे, स्वतः महाराजांनी या निमित्ताने जो केली टीका, त्यातले काही संदर्भ मुद्दाम आपल्याला याकरता बघायला पाहिजे.
त्यामुळे महाराजांचं याविषयीचं भाष्य खऱ्या अर्थाने आपल्याला महाराजांना काय सांगायचं ते लक्षात येतं. या ठिकाणी महाराज असं प्रतिपादन करतात की असा जो कोणी ज्ञानी आहे, ज्याला चिदानंदैक रस, असा जो चिदानंद रस ज्याला एक प्रकारचा आनंद रस, चित स्वरूपी आनंदमय सच्चित आनंद स्वरूपाचं जणू काही तादात्म्याचा असा एक आगळा वेगळा रस ज्याला प्राप्त होतो, ती जे ज्ञान योगाने त्याला त्या आनंदाचं त्याला ज्ञान होतं, त्याला काय होतं तर त्याला दत्त स्वरूप परमात्म गती प्राप्त होते. तो जणू काही प्रत्यक्ष भगवान दत्तात्रेयाच्या स्वरूपाला तो जाऊन पोचतो. मग अशी जर त्याला प्राप्ती झाली तर त्या ज्ञानाला पुन्हा येण्याची शक्यता आहे का, अशी शंका येईल. म्हणून त्याचं निराकरण करण्यासाठी महाराजांनी स्पष्ट असं सांगितलं, गतो ना वर्तते पुन्हा. म्हणजे त्याला एकदा अशी ती प्राप्ती झाली दत्त स्वरूप परमात्म्याची, ज्याला सायुज्य मुक्ती असं म्हणतो, ती त्याला गती प्राप्त झाली की तो पुन्हा परत येत नाही, म्हणजे तो मुक्त होतो. आणि या ठिकाणी महाराजांनी एक वेगळ्या पद्धतीचं अतिशय अद्भुत असं जे वर्णन केलं आहे, ते काय वर्णन केलं आहे, ते वर्णन हा जणू काही या दत्त पुराणातला या चर्चेचा एक गाभा आहे. का आहे, आपण भू भुवा स्वाहा महा जना तपा सत्यम अशा वेगवेगळ्या लोकांचे सप्तलोक, भूरलोक, भुवरलोक, महालोक, जनालोक, तपालोक अशा वेगवेगळ्या आपण लोकांची सांगतो. सामान्य माणसाला परलोक माहिती असतो, मग काही ठिकाणी आपण ब्रह्मलोक म्हणतो, काही ठिकाणी आपण असं म्हणतो की विष्णू लोक असं आपण म्हणतो. त्या देवतेच्या ठिकाणी ती लोकांची कल्पना आहे. तर महाराजांनी या ठिकाणी काय म्हटलंय की महाराज असं म्हणतात, सत्य वैकुंठ कैलास लोकानाम्य अप्लु पर्यम पर्ययम दत्तात्रेयाख्य लोको अस्ति प्रसिद्धो अमृत सज्ञिता. म्हणजे सत्यलोक, वैकुंठ लोक आणि कैलास लोक या लोकांच्याही वर हा दत्तात्रेय नावाचा लोक आहे. सत्य वैकुंठ लोकानाम अप्लु पर्यम, त्याच्या पलीकडे काय आहे, दत्तात्रेयाख्य लोको अस्ति, दत्तात्रेय नावाचा हा लोक आहे. आणि या लोकाला काय म्हणतात, प्रसिद्धो अमृत संधिता, तो अमृत लोक या नावाने प्रसिद्ध आहे. न यत्र शुभ जरा मृत्यू क्रिया योगो अपि यत्र नो मोहो अवस्था नच द्वैत म अगम्योयम सुरेरपि. म्हणजे अशा या दत्त लोकामध्ये न यत्र शुक चरा मृत्यू, शोक जरा म्हणजे वृद्धत्व, मृत्यू आणि कर्मफल भोगही नाही या दत्त योगामध्ये, दत्त लोकामध्ये. याच्यामध्ये मोह अवस्था नच, मोह नाही, मोहावस्था नाही, नच द्वैत, द्वैत नाही. इतकंच नव्हे तर हा जो लोक आहे अगम्योयम सुरे अपि, तो देवांनाही अगम्य असा आहे. आणि अध्यात्मयोग मार्गेण लभ्योयम ब्राह्मणेनही,
श्रुत्यामृतम दिवित्युक्तो दत्त लोको यमेव स. म्हणजे अध्यात्मयोग मार्गेण ज्ञानी माणसालाच हा लोक मिळतो. लभ्योहम ब्राह्मणेनेही. श्रुत्या अमृतम दिवी म्हणजे वेदांतात किंवा वैदिक सूत्रांमध्ये श्रुत्या अमृतम दिवी, श्रुतीमध्ये जो अमृत असं म्हणून सांगितलेलं आहे, श्रुत्या अमृतम दिवी या वचनाने कथन केलेला जो काही श्रुतीत सांगितलेला लोक आहे, तो हा जो अमृत लोक जो आहे, दत्त लोको यमेव स, तो दत्त लोकच आहे. याला श्रुतीने अमृत लोक म्हणतात, तो असं या ठिकाणी महाराज म्हणतात. आणि मग तल्लोक प्राप्तये अथर्वा कृपया दीनवत्सलाः, म्हणजे त्या दत्त लोकांच्या प्राप्तीसाठी तल्लोक प्राप्तये अथर्वाः, त्या दत्त लोक प्राप्तीसाठी दीनवत्सल अशा तल्लोक प्राप्तये अथर्वा कृपया दीनवत्सल अशा अथर्व मुनींनी शांडिल्याय जगोज्ञानम, शांडिल्य महामुनींना ज्ञान दिलं. आणि पूर्वोक्त सुगमम स्फुटम, म्हणजे पूर्वी जे सांगितलेलं ज्ञान आहे ते सुगम रीतीने, म्हणजे सहज असं त्याला सोपं करून स्पष्टम सुगमम स्फुटम, स्पष्ट अशा पद्धतीने सांगितलं. म्हणजे आतापर्यंत हे योगाचा वगैरे सगळा जो भाग आहे, तो अथर्व आणि शांडिल्य मुनी यांचा जो संवादात्मक चाललेला आहे, त्या संवादाचा या ठिकाणी एक प्रकारे जेव्हा महाराजांनी उपसंहार केला, तेव्हा महाराज असं म्हणतात की ही जे काही दत्तलोक विशिष्ट ज्ञान आहे, या ठिकाणी हा योगी संन्यासी ज्ञानी आत्मस्वरूपाचं ज्ञान प्राप्त झाल्यावर जाऊन पोचतो, त्या दत्तलोकाला हा कसा जातो, त्या दत्तलोकाचं या ठिकाणी या अथर्व शांडिल्य संवादात्मक पद्धतीने महाराजांनी आपल्यासमोर विवेचन केलं. आणि पुढे आता शांडिल्याने अथर्वाला काय प्रश्न विचारला आहे, असं जो काही आपल्या समोर काही लोकांना शंका असेल, कारण संवाद संपलेला नाही. हा जो योगाचा विशिष्ट भाग आहे, हा संवाद अजून संपलेला नाही आहे. आता पुढे शांडिल्याने अथर्व ऋषींना काय विचारलं, असा जेव्हा मनामध्ये आपल्याला प्रश्न असतो, तेव्हा महाराज पुढे याचं जेव्हा विवेचन करतात, तेव्हा महाराज पुढे असं म्हणतात, पुनः प्रपच्छ शांडिल्यो भगवान अक्षरम तिदम अविक्रियम परम ब्रह्म सन्मात्रम निष्कलम शिवम जायते अस्मात् कथमिदम रक्षते दीयते तत् सोब्रवीत शृणु शांडिल्यात रूपस्य ब्रह्मणोस्यतु. म्हणजे मग पुन्हा शांडिल्याने असं विचारलं, पुनः प्रपच्छ शांडिल्यो भगवान अक्षरम तिदम, हे अक्षर अविकारी, अक्षरम तिदम अविक्रियम परम ब्रह्म, हे जे आपण असं म्हणतो अविकारी सन्मात्र निष्कल शिव आणि परब्रह्म आहे. निष्कलम शिवम सन्मात्रम, तर यापासून ते सारे काही कसं उत्पन्न होतो. जायते अस्मात् कथम इदम रक्षते लीयते च तत्, कसं उत्पन्न होतं, कसं रक्षण होतं, आणि ते विलीन कसं होतं, त्याचं लीन
हे जणू काही मला सांगा असं जेव्हा महाराज म्हणतात, तेव्हा अथर्व म्हणाला, सो ब्रवीत तच्छृणु शांडिल्य रूपस्य ब्रह्मणोस्य तू. तेव्हा महाराज असं म्हणतात की हे शांडिल्या, या अरूप ब्रह्मविषयी तू आता ऐक. या ठिकाणी अशा पद्धतीने आपण शांडिल्य अथर्व संवादाने जणू काही या आपल्या आजच्या पुष्पामध्ये महाराजांनी जो योगाबरोबर वेदांत आणि संन्यासाने आहार कसा करावा आणि कसं राहावं, काही अर्थाने आहार जीवन यापन करण्यासाठी या संदर्भात जे काही विवेचन केलं, पुढे मग त्यांनी दत्त लोकांविषयी जे विवेचन केलं ते आपण बघितलं. तर पुढे या विशिष्ट सृष्टीविषयक जणू काही प्रश्न थोडक्यामध्ये महाराज जेव्हा पुढे सांगतात आहे ते आपण पुढल्या पुष्पामध्ये आपण बघणार आहोत. तोपर्यंत सिद्धांत अवधूत चिंतन श्री गुरुदेव.